हाय हॅलो, इथं आपण शेवग्याची आमटी बनवणार आहे. तर मी शेवगा साल काढून घेणार आहे, वरचा शिरा काढून घेणार आहे. मस्तपैकी सगळे काढून घेतलेलं आहे. 3 ते 4 शेंगा घेतलेल्या आहेत मी अंदाजे. अशा प्रकारे सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. बघू शकताय जेवढं शेवगाच्या शेंगा होत्या त्याच्या मी सगळ्याच्या काढून घेत आहे. मी इथं वाटण घालून भाजी बनवणार आहे. इथं बघू शकता आपल्या काढून रेडी झालेल्या आहे सगळ्या शेंगा. एक बटाटा घेतला आहे, बटाटा पण कट करून घेतला. कांदा घेतलेला आहे, कांदा पण एकदम बारीक कट करायचा आहे. एकदम बारीक बारीक कट करायचा. वाटणात आहे तरी पण आपण कट करून हे टाकणार आहोत. अशा प्रकारे कांदा कट करून झालेला आहे. आता मी टमॅटो घेतलेला आहे. कांदा आणि टमॅटो पूर्ण एक एक घ्यायचा आहे. अशा प्रकारे टमॅटो ही बारीक कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. जास्त आंबट होतात त्यामुळे मी दोन्ही एक एकच घेतलेला आहे. कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता आपण तेल टाकून घेणार आहे मी. तेल टाकल्यानंतर जिरं मोहरी टाकायची आहे. थोडंसं हिंग टाकायचं आहे. कढीपत्ता, लसूण टाकायचा आहे. जिरं मोहरी कढीपत्ता लसूण हिंग टाकून असं थोडंसं 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदाही लाल होईस्तोवर परतायचा आहे, जास्तही लाल करायचा नाही आहे. कुकरमध्ये डाळ भात लावलेला आहे मी. बघू शकता इथं कांदा थोडा लालसर होत आला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. मी पाणी गरम करण्यास ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये. टोमॅटोमध्ये थोडंसं एकदा मिक्स करून वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे. मिठाने लवकर भाजलं जातं आणि मऊ पण होऊन जातं. हळद टाकलेली आहे. लाल तिखट टाकले 2 चमचे. धने जिरे पावडर टाकायचे आहे. ते पण थोडंसं परतून घ्यायचं आहे 2 मिनटं. थोडंसं पाणी टाकून परतलं ना मस्त होतं. इथे 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. बघू शकताय मसाला आपला अर्धा परतलेला आहे. त्यामध्ये मालवणी मसाला टाकलेला आहे मी. मालवणी मसाला टाकल्यानंतर पण परतायचं आहे. 2 मिनटं परतून झालं की त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. थोडंसं पेस्टसारखं होऊन जातं गरम पाणी टाकल्यानंतर. 2 पळी टाकलेलं आहे मी, अर्धा अर्धा करून असं. म्हणजे एकच पळी टाकलं तसं म्हणायला गेलं तर. थोडंसं ते आटलं झालं ना, आपण मालवणी वाटण म्हणून एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ते वाटण आहे, हे वाटण टाकायचं आहे. वाटणाचा व्हिडिओ आपण पर्सनली केलेला आहे, म्हणजे सेपरेट केलेला आहे. तो एकदा राधा ब्लॉग रेसिपी या चॅनलला जाऊन बघू शकताय. मसाला हे परतून झाल्यानंतर 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तो एकदम फ्रीजरमध्ये ठेवलेला असतो ना, त्यामुळं लवकर हे होत नाही आहे. 2 मिनटं गरम ह्याच्यात होऊन जातं. टेस्ट वाईज छान लागतो हा मसाला. त्यामध्ये आता मी शेवगा आणि बटाटा ॲड करणार आहे. ते पण थोडंसं मीठ टाकून आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण थोडंसं टाकलं होतं. आता थोडंसं वाटून नॉर्मल व्हायचं राहिले. आता पूर्ण नॉर्मल झालेलं आहे सगळं. शेवगाच्या शेंगाही परतून झालेले. त्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. मस्त शेवगा असं ह्यातच शिजून घ्यायचा, म्हणजे त्याची टेस्ट उतरते. साईडला शिजून नाही घ्यायचा आहे आपल्याला हा. अशा प्रकारे आपली शेवगा आमटी तयार आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.